नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कलाला आता लिफ्टमध्ये बंद झाल्यामुळे खूपच जास्त त्रास होत असतो, कारण तिला क्लोस्ट्रोफोबिया असतो. त्याच्यामुळे ती इथे आता लिफ्टमध्ये उभं राहिल्यानंतर ती लिफ्ट आता आतून वाजवायला सुरुवात करते, जेणेकरून बाहेर कुणाला तरी आवाज जावा. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "खरे कुणीतरी आले वाटतं." तेव्हा कला म्हणते, "नाही, मीच आतून वाजवली." तेव्हा अद्वैत म्हणतो, "गप्प बस ना जरा. कशाला उगाच आता वाजवतेस? शांत उभी राहा." तेव्हा इकडे आता कलाला त्रास होत आहे हे अद्वैतच्या लक्षात येतं आणि तो पुन्हा म्हणतो, "नाही, नाही, मला प्रूफ हवं आहे. तू प्रूफ कर की तुला जास्त त्रास होत नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता प्रूफ कर. तू माझ्याबरोबर भांड." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, काय झालं तुला? तू असा का वागतोयस वेड्यासारखा? मला भांडायला काय सांगतोयस? हे बघ, आधीच मला खूप जास्त त्रास होतोय." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की "नाही, नाही, माझी आजी म्हणायची, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर आपण असं म्हणायचं नाही, की नाही, नाही, या गोष्टीतून आपण मार्गच काढू शकत नाही. आपल्याला आता बरंच वाटणार नाही आहे, असं आपण निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचाच नाही. आपण सगळे पॉझिटिव्ह विचार आणायचे. म्हणजे आपण इथून सुखरूप बाहेर पडू आणि मग आपण घरी जाऊ. आपल्याला काहीच होणार नाही आहे, असे विचार आपण केले पाहिजे. बरं चल, आता आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया, जेणेकरून तुझ्या मनामध्ये चांगले विचार येतील. तेव्हा इकडे आता पहिलं अक्षर काय घेऊ सांग, लवकर सांग. तेव्हा इकडे कला म्हणत असते, की अद्वैतचा अ. तेव्हा इकडे अद्वैत आता अवरून गाणं म्हणतो. त्याच्यानंतरला कलावरती ढ येतो. तेव्हा इकडे कला आता ढवरून ढगाला लागली कळं, पाणी ठेंब ठेंब गळं हे गाणं म्हणते. त्याच्यावरती आता अद्वैतवरती ळ आलेला असतो. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, "तू मला एवढा कठीण शब्द दिलायस." तेव्हा कला म्हणते, "अरे, गाण्यांच्या भेंड्या खेळत असताना आला की ल घ्यायचा." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो, मला तेवढं तरी माहिती आहे." त्याच्यानंतरला तो इकडे "लाल लाल पागोटी गुलाबी शेळा" हे गाणं म्हणतो. तर इकडे आता दोघेजण एकमेकांना आता शब्द देत असतात आणि एकमेकांबरोबर गाण्यांच्या भेंड्या खेळत असतात. तेव्हा इकडे कलाला आता त्रास व्हायला अजूनच लागलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, नाही, अजिबात नाही. आता तुला हळूहळू हे गाणं म्हणावंच लागणार आहे." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे मला त्रास होतोय रे आता." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "बरं माझ्यावरती काय आलंय?" आणि तो पुन्हा आता इथे गाणं म्हणत असताना छान असा डान्स करत असतो. तेव्हा कला म्हणत असते, की "चांदेकर, अरे गाणं म्हणताना तुझ्या चेहऱ्यावरती किती आनंद आला रे आणि किती छान तू डान्ससुद्धा करतोयस." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "हां, मग मला येतं गाणं म्हणता, मला डान्ससुद्धा करता येतो." तेव्हा इथे आता गाणं म्हणत असताना इथे तिला आता खोकळासुद्धा येतो. त्रास होतोय हे आता अद्वैतच्या लक्षात येतं. पण तरीसुद्धा तिचं इथे मन डायव्हर्ट करण्यासाठी तो इथे गाण्यांच्या भेंड्या वगैरे तिच्यासाठी खेळत असतो. तेव्हा इकडे आता वॉचमन येतात आणि म्हणत असतात, की "सर काळजी करू नका, आता लिफ्ट उघडेल." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "अरे हां, लवकर, लवकर उघडा लिफ्ट, इथे खरेला त्रास होतोय." त्याच्यानंतरला अद्वैत म्हणत असतो, "खरे, लिफ्ट आता उघडणार आहे हां." तेवढ्यातच इथे लिफ्टचं दार आता उघडलेलं असतं. तेव्हा अद्वैत कलाला पकडून आता बाहेर घेऊन येतो आणि तेवढ्यातच सरोज आणि रोहिणी दोघीजणी त्या ठिकाणी आलेले असतात. त्या दोघांना असं एकत्र ते दोघेजणं बघत असतात. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, की "पाणी घेऊन या जरा." आणि तो कलाला आपल्या हाताने आता पाणी प्यायला देत असतो आणि विचारतो, "बरं वाटतंय का?" तेव्हा कला म्हणते, "हो, आता मला बरं वाटतंय." तेव्हा इथे सरोज म्हणत असते, की "ह्या मुलाला पण ना आता मी इथे ठेवणार नाही आहे. याला कामानिमित्त दिव्या आगरलाच पाठवून देते. म्हणजे याची अक्कल ठिकाणावरती येईल आणि या मुलीचीसुद्धा." ही मुलगी सारखी त्याच्या मागेपुढे करत असते आणि त्या अद्वैतला नादाला लावण्याचा प्रयत्न करते. पण आता या दोघांना मी एकत्र जास्त काळ राहू देणार नाही आणि मग ह्या मुलीला बरोबर धडा शिकवते. तेव्हा रोहिणी म्हणते, की "सरोज वहिनी, तुला जे करायचं आहे ते कर गं, पण ह्या अद्वैतच्या आणि कलाच्या आयुष्यात आता असं काही वादळ येणार आहे ना, की आपल्याबरोबर नक्की काय होतंय या दोघांनासुद्धा कळणार नाही आहे." तर इकडे सरोज आता फोनवरती बोलत असते दिव्या अगरवरून लग्नाच्या सोहळ्याची जी काही ऑर्डर त्यांना मिळालेली असते. तेव्हा तिथून आता फोन आलेला असतो, कन्फर्मेशन हे आलेलं असतं. त्यामुळे डिझाईन्स त्या लोकांना आवडलेल्या असतात हे कळलेलं असतं. त्यानंतरला रजनी येते आणि म्हणते, "आबा, अहो किती फेऱ्या मारणार आहात?
चला चहा घ्या. तेव्हा आबा म्हणत असतात, नाही नको रजनी, आता अद्वैत आल्यानंतर त्याच्याबरोबरच मी चहा घेतो ना. कारण का रात्रभर कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये होते, काम करत होते. मग आता ते आल्याशिवाय मी चहा नाही घेणार. तेवढ्यातच अद्वैत कला आलेले असतात. तेव्हा इकडे आता कला किचनमध्ये जाते. संगी म्हणते की चहा घेतेस का बाळा? तेव्हा कला म्हणते, नाही मला नको, मी आधी अद्वैतला कॉफी देते. त्यानंतरला आबा विचारतात, काय झालं मग अद्वैता, आपल्यालाच ती ऑर्डर मिळाली ना त्या लग्न सोहळ्याची? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आबा, म्हणजे सध्या तरी आपण त्यांना त्यांना जे दुसरे डिझाईन्स हवे होते ते पाठवलेले आहेत. आपलं पहिलं इम्प्रेशनच त्यांच्यावरती बॅड पडलं आहे. म्हणजे त्यांना अर्धे डिझाईन्स आवडले आणि अर्धे नाही आवडलेत. म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार आपण त्यांना नवीन डिझाईन्स पाठवून दिलेले आहेत. आता बघूया, अजूनही त्यांचं कन्फर्मेशन हो नाही अजून काही आलेलं नाही आहे. तेव्हा आपल्याला हे डील मिळते की नाही अजून काही सांगता येत नाही. तेव्हा आबा म्हणतात, नाही नाही असं नको म्हणू, निगेटिव्ह तर अजिबात बोलायचं नाही, जे काही बोलायचं ते पॉझिटिव्हच बोलायचं. तेव्हा सरोज म्हणते की अगदी बरोबर. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्या लोकांचा फोन आला होता आणि दिव्य अगरमधील लोकांना आता आपले डिझाईन्स खूप आवडलेले आहेत. तेव्हा इकडे आता नैना बाहेर जात असते. तेवढ्यातच इथे सरोज म्हणते की नैना कुठे जातेस? 2 मिनटं थांब, मला तुमच्या सगळ्यांबरोबर बोलायचं आहे. तेव्हा नैना म्हणते की मी पाय मोकळे करायला जात होते, पण मी थांबते, काय झाले बोला ना. तेव्हा इकडे आता सरोज म्हणत असते की आपल्याला हे आता डील तर मिळालेलं आहे. म्हणजे दिव्या अगरला जो काही लग्न सोहळा आहे त्या लोकांनी जे डिझाईन्स मागितले होते आणि जे डिझाईन्स त्यांना पाठवलेत ते त्यांना आता खूप जास्त आवडलेत. आणि म्हणूनच आता त्या लोकांनी कन्फर्मेशन तर दिले. पण आता या कामासाठी सरोज अद्वैतला म्हणत असते की तुला दिव्य अगरला जावं लागणार आहे आणि तिथल्या कामाचा ताबा तुला तुझ्या हातामध्ये घ्यावं लागणार आहे. तिथे तुला जे डिझाईन्स घेऊन जायचे आहेत त्यांना जर त्याच्यामध्ये ऐन वेळेला काही ॲडिशन करावं वाटलं, काही चेंजेस करावे वाटले, तर तू तिथे असणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुला त्यांचा लग्न सोहळा पार पडेपर्यंत तुला दिव्य अगरला जावं लागणार आहे, असं सरोज अद्वैतला म्हणते. आणि ती म्हणते की तुम्हाला सगळ्यांना मला आता एक गोष्ट सांगायची आहे की अद्वैत तिथे कामानिमित्त जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला कुणीही काहीही डिस्टर्ब करणार नाही आहे. त्याला त्याचं काम अगदी व्यवस्थितरित्या करून द्यायचं आहे, फोकसने करून द्यायचं आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? घरातली गोष्ट किंवा घरातल्या काही कामांचं त्याला अजिबात टेन्शन द्यायचं नाही. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते की मला ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती म्हणून मी इथे उभं केलं होतं. बाकी आता ही ऑर्डर आपल्याला मिळाली आहे आणि अद्वैतला आता दिव्य अगरला जावं लागणार आहे, असं सरोज म्हणते. कारण तिथलं काम आपलं परफेक्टच झालं पाहिजे, असं आता इथे सरोजने सांगितलेलं असतं. त्यानंतर आबा म्हणतात की अद्वैता, आता तुला दिव्य अगरला जायचं आहे, त्याच्यामुळे तू आता रात्रभर जागरण केलेस, जाऊन आधी फ्रेश हो आणि आराम कर. पण तुला आता जाताना सगळी तयारी करायची आहे. तुझे तिथे घालायचे कपडे, त्याच्यानंतर तिथे थंड असतं, गरम कपडे घेऊन जा, नाहीतर तुला थंडी लागेल, कळलं का? तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, आबा अजिबात काळजी करू नका, मी सगळे गरम कपडेसुद्धा घेऊन जाणार आहे. त्यानंतरला इथे नैना म्हणत असते की आता अद्वैत तर चाललाय दिव्य अगरला, मग राहुल का जात नाही आहे? त्यानेसुद्धा जायला हवं ना. आणि जर राहुल कामानिमित्त दिव्य अगरला गेला तर त्याच्याबरोबर मलासुद्धा जाता येईल आणि मग तेवढेच थोडे दिवस मला त्या सौरभपासून सुद्धा सुटका मिळेल. तर मी सुद्धा त्याच्याबरोबर गेले तर जरा थोडे दिवस का होईना पण रिलॅक्स राहता येईल, असं नैना म्हणत असते. आणि अशा अवस्थेत दिव्यागरला जाणं माझ्यासाठी सुद्धा महत्त्वाचंच ठरेल. तेव्हा इकडे नैना म्हणत असते की राहुल, अरे मला तुझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा राहुल म्हणत असतो, हा बोल ना, माझे कान उघडे आहेत. पण तो आपल्या मोबाईलवरती गेमच खेळत असतो. तेव्हा नैना म्हणत असते, राहुल आधी कधीतरी माझं सिरियसलीपणे ऐकून घे ना. तुला माहिती आहे का, तो अद्वैत उद्या कामानिमित्त दिव्यागरला जातोय, तुला माहिती आहे? अरे एवढा मोठा प्रोजेक्ट तो एकटा हाताळतोय का? म्हणजे या प्रोजेक्टमध्ये तुझं असं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे का? मग जर तो दिव्यागरला जातोय, तुलासुद्धा दिव्यागरला जायला हवं. तू सुद्धा या कामामध्ये इन्व्हॉल्वड आहेस, तुझीसुद्धा मेहनत आहे, हे सगळ्यांना कळू दे ना. तेव्हा राहुल म्हणत असतो, काय तो अद्वैत काय दिव्या अगरला जातोय का?
आणि मला का कुणी काही सांगितलं नाही? अरे मी सुद्धा या घरातला भाग आहे की नाही? मी सुद्धा त्या ऑफिसमध्ये काम करतो. मग ह्या गोष्टी मला का उशिरा कळतात? नाही, मी आत्ताच्या आता जातो आणि सगळ्यांना विचारतो. तेव्हा नैना म्हणते की राहुल, अरे आत्ताच जायची गरज नाही आहे. हे बघ शांतपणे जरा तू विचार कर. आता ही डील एवढी मोठी मिळाली आहे. मग याचं क्रेडिट फक्त त्या अद्वैतला एकट्याला का? तू सुद्धा तिथे काम करतोस ना, तुझं सुद्धा काहीतरी तिथे मत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तू सुद्धा सहभाग घ्यायचा आणि काम करायचं. कळलं तुला? त्यानंतरला इथे कला आता अद्वैतचे कपडे घेऊन येते. ती म्हणते, चांदेकर, याच्यामध्ये तुझे काही इस्त्रीचे शर्ट आहेत आणि तुला नाईट ड्रेससुद्धा दिला आहे तिथे घालायला. तुला जे कपडे घ्यायचे आहेत ते घे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता बॅग भर. तेव्हा कला म्हणते, काय? म्हणजे द अद्वैत चांदेकर परफेक्टनिस्ट, त्याला मी त्याची बॅग भरलेली चालणार आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माहिती आहे ना काय बोलतेस ते? अगं द अद्वैत चांदेकर हा परफेक्टनिस्ट आहे. त्याला सगळं अगदी जागच्या जागेने व्यवस्थित ठेवलेलं आवडतं. मी जशी बॅग भरतो तुला तशी येणार आहे का? तेव्हा कला म्हणते, चांदेकर, मी बॅग भरली आहे का तुझी कधी? तुला माहिती आहे का मी कशी भरते ते? मी कपडे कोंबते का व्यवस्थित लावते? तुला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, हे बघ, सारखी धडपडत असतेस तू, म्हणून मी तुला म्हणतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते, बरं तू आता गप्प बसतोयस का? तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. मला बॅग एकदम व्यवस्थित भरलेली आवडते. म्हणजे मला कुठल्या शर्टबरोबर कुठली पॅन्ट घालायची आहे, कुठलं ब्लेझर घालायचं आहे, हे माझं सगळं आधीच ठरलेलं असतं. आणि जे कपडे मला आधी घालायचे आहेत ते मी आधीच ठेवतो. म्हणजे मला उद्या कुठले कपडे घालायचे आहेत ना, याचं अरेंजमेंट मी आधीच करून ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे कला म्हणत असते, बरं बरं बस झालं. आणि हे बघ, तू मला नको सांगू काय करायचं आणि काय नाही ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा, माझे कपडे एका खणात असतात, त्यानंतर माझे परफ्यूम, मला जे काही हवं नको त्या वस्तू, या सगळ्या एका बाजूला असतात, एका दुसऱ्या खणामध्ये. अशा मी वस्तू अगदी व्यवस्थितरित्या, चार्जर वगैरे, माझं मोबाईल, माझा चष्मा, त्याचा खोका, हे सगळं मला हाताशी ठेवावं लागतं. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर, मला माहिती आहे आणि तुला नाही माहिती मी सुद्धा बॅग कशी भरते ते. तेव्हा तू आहे ना गप्पच बस. तर इकडे नैना म्हणत असते, राहुल, हे बघ, तू सुद्धा आता जातोयस ना दिव्यागरला. मग मी काय म्हणते, मी येते ना तुझ्याबरोबर. आपण कोकण फिरू, आपण कोकण किनारपट्टी फिरू. तू इथे नसलास ना की मला इथे खरंच खूप बोर होतं रे. मी येऊ का तुझ्याबरोबर? आपण छान इकडे तिकडे फिरूया ना कोकण. तेव्हा राहुल म्हणत असतो, नाही ना, तू मला सजेशन दिलंस ना तेवढंच पुरेसं आहे. पण त्यासाठी तुला आता कोकणात माझ्याबरोबर यायची अजिबातच गरज नाही आहे, कळलं ना? आणि हे बघ, तू प्रेग्नंट आहेस आहेस ना? तेव्हा नैना म्हणते, हो आहे ना. तेव्हा राहुल म्हणतो, मग प्रेग्नंट असताना आता तू जर तिथे आलीस तर मी तुझी काळजी घेऊ की मी काम करू? सांग बरं तू. त्याच्यामुळे तू तिथे यायचं नाही आहेस. तू इथे घरीच राहा आणि स्वतःची काळजी घे, कळलं ना? तेव्हा इथे आता नैना म्हणत असते की मी जर नाही गेले तर सौरभ प्रकरण काही माझ्यापासून दूर जाणार नाही आहे. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की अद्वैत, हे बघ, मलासुद्धा आहे ना सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला आवडतात. आणि जर मी परफेक्ट नसते ना माझ्या कामात तर तुझे इस्त्री केलेले शर्ट, तुला नाईट ड्रेस मी घेऊन आले नसते, कळलं ना? तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तू आता शांत हो आणि तुझी बॅग भरायला घे. तू सुद्धा माझ्याबरोबर दिव्यागरला येतेस. तेव्हा कला म्हणते, खरंच चांदेकर, खरंच मी पण येते कोकणात. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, एवढा आनंद व्हायची गरज नाही आहे. आपण काही तिकडे फिरायला नाही जात, समजलं ना? आपण तिथे कामासाठी जातो आहे, पिकनिकला नाही जात. तेव्हा कला म्हणते, काय पिकनिकला जातो आहे? अद्वैत म्हणतो, अजिबात नाही. हे बघ, आई काय म्हणाली, मला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्यांना जर डिझाईन्समध्ये काही चेंजेस हवे असतील, ॲडिशनल काहीतरी ॲड करायचं असेल, त्यांना काही वेगळेपण हवं असेल, तर मग तू तिथे असणं गरजेचं आहे. मी बाकीची कामं बघू की मी डिझाईन्सचंसुद्धा मीच बघू? तू जर असशील ना तर डिझाईन्स वगैरे जे काही ते लोकं सांगतील, तू आता त्या कामामध्ये एकदम परफेक्ट झालीस तर तुझ्या त्या गोष्टी लवकर लक्षात येतील आणि तुला समजतीलसुद्धा आणि लवकर तू करून देऊ शकतेस. बाकीच्या गोष्टी बघायला मी आहेच ना. तेव्हा तुझी मला तिथे गरज लागणार आहे आणि म्हणून तू माझ्याबरोबर चल. आपण काय फिरायला नाही जात. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, कोकणात मला यायला खरंच खूप आवडेल रे. बरं झालं तू मला घेऊन जातोयस. मी आत्ता लगेचच बॅग भरते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां भर, पण आपण तिकडे फिरायला नाही जात ना, या गोष्टीची काळजी घे. तेव्हा इकडे आता कला आपली बॅग लगेचच जोरात बाहेर काढते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा कला हळूच खाली बसते, बॅगला पकडते आणि कपाटातून कपडेसुद्धा हिसकावून काढते. तेव्हा अद्वैत पुन्हा तिच्याकडे एक लूक देतो.
तेव्हा कला त्याच्याकडे बघते. तिला कळतं की इथे मी आवाज करते म्हणून चांदेकरला राग येतोय आणि तीसुद्धा त्याच्याकडे आता हळूवारपणे बघत असते आणि लगेच त्याच्याकडे बघून ती हसायला लागते. कारण तिला अद्वैत आपल्याबरोबर दिव्यागरला घेऊन जातोय हे खूपच जास्त आवडलेलं असतं. त्यानंतर पुढील भागामध्ये आबा म्हणतात की अद्वैता निघालास का? तेव्हा अद्वैत म्हणतो हो आबा. आणि तो म्हणतो खरे चल लवकर. तेव्हा इकडे कला म्हणत असते की हो हो आले आले आणि तीसुद्धा आपली बॅग घेऊन येते. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते अद्वैत अरे ही कुठे येते तुझ्याबरोबर? तेव्हा अद्वैत म्हणतो आई अगं तूच म्हणालीस ना की ते लोक डिझाईन्समध्ये काही चेंजेस करायला सांगतील, काही वेगळेपण आणायला सांगतील. मग आता जेव्हा डिझाईन्समध्ये काही चेंजेस असतील तेव्हा ते काम कोण करणार? कारण ते काम तर इथे खरे करते ना. मग ती जर तिथे असेल तर ती परफेक्टलीरित्या ते काम हाताळू शकते आणि मी बाकीची कामं बघायला मी आहेच ना. पण डिझाईन्स मात्र तीच करणार. तेव्हा इकडे माझा तिच्यावरती विश्वास आहे म्हणून तिला मी माझ्याबरोबर घेऊन जातोय. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो खरे निघूया का? तेव्हा खरे म्हणते हां निघूया ना. तेव्हा सरोजला आता अद्वैतच्या या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो.